तामिळनाडू झाली, तिकडे तमिळ भाषा येते, कर्नाटकमध्ये कन्नड, गुजरातमध्ये गुजराती, बंगालमध्ये बंगाली. आपसुकच जर एखादा माणूस तिकडे सेटल होण्यासाठी गेला, मी जर फिरायला जात असेल तर ठीक आहे, पण जर मी सेटल होण्यासाठी जात असेल तर तिकडची लोक तशी इकोसिस्टीम तयारच करतात की तुम्हाला ती भाषा शिकावीच लागेल. पण ती महाराष्ट्रात तशी इकोसिस्टीम का तयार झाली नाही? आत्ताच आपण रिक्षा टॅक्सीवाल्यांचं उदाहरण घेतलं तर मग एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. 20-20, 30-30, 40-40 पिढ्यानपिढ्या राहून पण त्यांना मराठी भाषा येत नाही आणि ते म्हणतात की 15 दिवसात आम्ही मराठी भाषा कशी शिकणार? मग या सगळ्या गोष्टींना कारणीभूत काय आहे? काय माहितीये, 15-15, 20-20 वर्ष त्यांना का नाही शिकावं लागलं? कारण ते काय म्हणतात की आमच्याशी कोणी मराठीत बोलतच नाही. हा मराठी लोकांचा एक प्रॉब्लेम आहे की समोरचा माणूस कोणत्या भाषेचा आहे हे बघण्याआधी आपले लोक त्याची सोय बघतात. अगदी नोकरीच्या वर्तुळामध्ये सुद्धा तुम्हाला असं दिसेल की 4 मराठी माणसाने एखादा अमराठी माणूस असेल तर मराठी माणसाला एवढा निर्बुद्धपणा मराठी माणसात आहे की त्या एकाची गैरसोय होऊ नये म्हणून लगेच मराठी माणसं त्याच्या सोयीची भाषा बोलायला घेतात. तर इतर राज्यांमध्ये हे घडत नाही. थोडीशी गैरसोय झाली पाहिजे. कुठल्याही नव्या प्रांतामध्ये 1-1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी तुमची भाषा शिकायला देताय, ती भाषा शिकायला दिला जात नाही. महाराष्ट्रामध्ये लोक काय म्हणतात, रिक्षावाल्यांशी तुम्ही बोललात तर हम समज सकते हैं लेकिन बात नहीं कर सकते. म्हणजे 20 वर्ष तुम्हाला समजायला लागली, म्हणजे बोलायला तुम्हाला आणखी 40 वर्ष लागतील. म्हणजे तुमच्या 3-3, 4-4 पिढ्या नुसती भाषेची तोंड ओळख करून घेण्यासाठी जातील. प्रश्न असा आहे की जोपर्यंत या लोकांना कळत नाही की नाही मराठी शिकलं तर खरंच लायसन्स रद्द होईल. गेलो आपण संपावर तर महाराष्ट्र सरकार फाट्यावर मारेल आपल्याला आणि महाराष्ट्र सरकार सांगेल की गेलात परत तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, येऊ नका परत. पण हा संघर्ष गरजेचा काय? आज याची मुहूर्तमेढ रोवली गेली तर आणखी 5 वर्षांनी तरी त्याला नीट फळं येतील. ही कुत्ता जाने चमडा जाने अशी भूमिका आहे. म्हणजे उत्तर भारतीयांना असं वाटलं पाहिजे की शिकलं नाही तरी चालेल, मराठी लोकांना असं वाटलं पाहिजे की शिकणार आहेत हे लोक. अशा प्रकारची तुम्ही नरोवा कुंजरोवा भूमिका घेतली तर जगाच्या अंतापर्यंत लोक तुमची भाषा शिकू शकणार नाही. त्यामुळे तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये, पश्चिम बंगालमध्ये जसं भाषा शिकली नाही तर तुमचं सार्वजनिक जगणं अशक्य होतं, जसं फ्रान्स, जर्मनी, स्पेन मध्ये त्या देशाची भाषा शिकली नाही तर तुमची बोंब होते. अमेरिकेत तुम्हाला जायचं असेल तर टोफेल सारख्या परीक्षा आणि त्यातली एक विशिष्ट प्रोफिशियन्सी आल्याशिवाय तुमचं स्वागत नाहीये तिकडे. हे जोपर्यंत घडत नाही ना, मग तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात हे काही मॅटर करत नाही.